नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार। मित्रांनो, पार्ट 1 जर तुम्ही भरला असेल तर आता आपल्याकडे जायचं आहे पार्ट 2 कडे। तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पार्ट 1 हा भरून लॉक करायचा आहे, पार्ट 2 सुद्धा तुम्हाला आता भरून लॉक करायचा आहे। आणि एक लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण टाइम टेबल अजून पब्लिश झालेलं नाहीये, तर आता फक्त तुम्हाला पार्ट 2 ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। आणि हा पार्ट 2 भरताना एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं भरायचं आहे हे सांगणार आहे। भरपूर वेळ तुमच्याकडे आहे, कारण की सीबीएसईचा रिझल्ट जो आहे तो लागायचा आहे अजून, त्यामुळे ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती थोडी डिले होणार आहे। तर नीट फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे। अजूनही जर तुम्ही पार्ट 1 हा फॉर्म भरला नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ आहे, पार्ट 1 हा फॉर्म भरून घ्या। पार्ट 1 हा फॉर्म भरल्यानंतर त्याला लॉक करा आणि लॉक केल्यानंतर त्याला व्हेरीफाईड जे आहे ते करून घ्यायचं आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्यानंतरच तुम्ही पार्ट 2 हा फॉर्म भरू शकणार आहात। त्यासाठी लवकरात लवकर पार्ट 1 भरून लॉक करा। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पार्ट 2 जो आहे तो कसा भरायचा आहे हे पाहणार आहे। तर तत्पूर्वी या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर कोणत्या गोष्टी आहेत, तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथं ज्या स्ट्रीम सिलेक्ट करायचे आहे, आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, ते सिलेक्ट करून नंतर तुम्हाला जे आहे ते कॉलेज सिलेक्शन करायचे आहेत। तुमचे जे कट ऑफ आहे त्या कट ऑफ नुसार कॉलेज सिलेक्ट करा, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफ कसा बघायचा हे पाहणार आहे, आणि त्यानंतर तुमचं जे पार्ट 2 आहे तो कसा भरायचा आहे सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, पार्ट 2 ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे तर नीट व्हिडिओ पहा, भरपूर वेळ तुमच्याकडे राहणार आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 11thadmission.org या वेबसाईटवरती यायचं आहे। सर्वांना माहिती आहे, रिजन आपलं सिलेक्ट करायचं आहे, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, जो कोणत्या तुम्ही रिजनमध्ये येत आहे ते रिजन सिलेक्ट करायचं आहे। रिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता जे काही टाइम टेबल आहे ते पूर्ण पब्लिश झाले नाही आहे, कारण की सीबीएसईचा रिझल्ट लागायचा आहे। पण इथे एक नोटिफिकेशन आलेली आहे जे की तुम्ही आता पार्ट 2 फॉर्म जो आहे तो भरायचा आहे आणि ते सुरुवात झालेली आहे। पार्ट 2 फॉर्म भरण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा तुमचं एक काम आहे की कट ऑफ कसे होते कॉलेजचे। फर्स्ट राऊंड तुमचा होणार आहे। फर्स्ट राऊंडला कसा कट ऑफ होता, मागच्या वर्षी जे काही कट ऑफ आहेत 2021-22ला फर्स्ट राऊंडला किती कट ऑफ होता, सेकंड राऊंडला किती होता, थर्ड राऊंडला किती कट ऑफ होता, फोर्थ राऊंडला किती कट ऑफ होता, याचे एक्सेल फाईल दिलेले आहेत। समजा मी एक फर्स्ट राऊंडची जी आहे ते एक्सेल फाईल इथे ओपन करतोय, ह्या तुम्ही एक्सेल फाईल डाउनलोड करू शकता आणि यामध्ये पाहू शकता कोणत्या कॉलेजचा कशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे। जे कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं आहे, SC ST VJNT BC D तसेच SBC असेल, OBC असेल, जनरल असेल, सगळ्याचा कट ऑफ इथे दिलेला आहे। कट ऑफ बघायचं आहे, तुम्हाला किती पर्सेंटेज ते पाहायचे आहेत आणि त्यानंतरच व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत। आता आपल्याला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। आता फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर लॉग इन करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला राईट साईडला क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पार्ट 1 भरताना जो काही तुम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड बनवला होता तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशन ID, पासवर्ड आणि कॅप्चा जो आहे तो टाकून लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल। इथे तुम्ही पाहू शकता तुमची माहिती दिसेल आणि खाली तुम्हाला डॅशबोर्डमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 हा तुमचा व्हेरीफाईड झालेला दिसेल। तुमचा हा फॉर्म कधी व्हेरीफाईड होणार आहे तर तुमचा इथे पार्ट 1 तुम्ही लॉक केला असेल तर तुमचा हा फॉर्म व्हेरीफाईड होणार आहे। तुमचा पार्ट 1 कंप्लीट झाला आहे का तर व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल गायडन्स सेंटर, तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवत असेल तर तुमचा पार्ट 1 हा कंप्लीट झाला आहे। आता तुम्हाला पार्ट 2 हा फॉर्म भरायचा आहे। तुमचा पार्ट 1 हा कंप्लीट झाला नसेल तर त्याला लॉक करा आणि लॉक केल्यानंतर जे रेग्युलर स्टुडंट आहे त्यांचा फॉर्म ॲटोमॅटिकली व्हेरीफाईड होईल, त्यांना कुठे जायची गरज नाही आहे। पण जे दुसरे विद्यार्थी असतील त्यांना मात्र शेजारील गायडन्स सेंटरमध्ये जाऊन आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कन्फर्म करून घ्यायचा आहे। पार्ट 1 कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला सेकंड पार्ट भरायचा आहे। पार्ट सेकंड भरण्यासाठी लेफ्ट साईडला तुम्हाला चूज स्ट्रीम अँड मीडियम हा ऑप्शन दिसेल। तर सर्वात पहिल्यांदा पहिली स्टेप चूज स्ट्रीम अँड मीडियम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट आहात तर तुमचे ॲटोमॅटिकली इथे महाराष्ट्र बोर्डचे स्टुडंट आहात तर ॲटोमॅटिकली इथे तुमचे मार्क्स जे आहेत ते दाखवले जातील। हे मार्क्स तुमचे बरोबरच असणार आहेत। हे ॲटोमॅटिकली मार्क्स येतील, पर्सेंटेज येतील आउट ऑफ 500। तर हे सगळे चेक करायचे आहेत। जे काही अदर स्टुडंट असतील त्यांना मॅन्युअली टाकायचं ऑप्शन येईल, तर ते मॅन्युअली इथे टाकू शकतात मार्क्स। ते पर्सेंटेज इथे मेरिट मार्क्स तुमचे इथे दिसतील। आता हे मेरिट मार्क्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। समजा इथे 379 मार्क्स आहेत, तर याच्यानुसार तुम्हाला कट ऑफ तुम्ही कॉलेजचा बघितलेला आहे कशा प्रकारे, तर त्यानुसार पुढे तुम्हाला लागणार आहे। तर तुम्हाला आता स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे। स्ट्रीम तुम्ही आर्ट्स सिलेक्ट करू शकता,
कॉमर्स, सायन्स आणि HBCA. तर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. आर्ट्समध्ये तुम्हाला कोणतं मीडियम घ्यायचं आहे, कॉमर्समध्ये तुम्हाला कोणतं मीडियम घ्यायचं आहे, सायन्समध्ये कोणतं, तर सायन्समध्ये इंग्लिशच येणार आहे. त्यानंतर HSVCचं कोणतं मीडियम घ्यायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जी काही स्ट्रीम आहे ते सिलेक्ट करा. मी स्ट्रीम सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर मीडियम सिलेक्ट करायचं आहे. मी इंग्लिश मीडियम सिलेक्ट केलं आहे आणि त्यानंतर डन करायचं आहे. सायन्स इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचं आहे. तुमचं कॉमर्स असेल, आर्ट्स असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर ओके केल्यानंतर आपली इथे पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता दुसरी स्टेप कंप्लीट करण्यासाठी लेफ्ट साईडला कॅप ऑप्शन पार्ट सेकंड इथे येणार आहात. तिथे तुम्हाला चूज ज्युनियर कॉलेज या पहिल्या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे. चूज ज्युनियर कॉलेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता कॉलेज सर्च करायचे आहेत. तुमच्या शेजारचे कॉलेज असतील किंवा बाहेरचे कॉलेज असतील ते तुम्ही इथे सर्च करू शकता. स्ट्रीम आणि मीडियम इथे ॲटोमॅटिकली येईल तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे ते. त्यानंतर तुम्हाला स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कसे कॉलेज पाहिजेत, जसे की तुम्हाला एडेड कॉलेज पाहिजेत, म्हणजे एडेड कॉलेजचे अनुदानित कॉलेज असतात, त्यांची फीज कमी असते. एडेड कॉलेज तुम्हाला सर्च करायचे आहेत का गव्हर्नमेंटचे कॉलेज सर्च करायचे आहेत का PMC एरियातले कॉलेज सर्च करायचे आहेत किंवा जे सेल्फ फायनान्स असतील, अनएडेड असतील, ते अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. तर याची एडेडची फी कमी असते, त्यानंतर गव्हर्नमेंटची सुद्धा थोडी कमी असते. तर असे ऑप्शन दिलेले आहेत. तर मी इथं ऑल सिलेक्ट करतो. ऑल सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्हाला कॉलेज टाईप सिलेक्ट करायचा आहे. कॉलेज टाईप बॉईज आहे, कोएडेड आहे, तर तुम्हाला इथे काही टेन्शन नाही. आपण इथे सुद्धा ऑल सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बायफोकल सब्जेक्ट, जर एखाद्या स्टुडंटला स्पेसिफिक 11वीला एक सब्जेक्ट पाहिजे असेल, कम्प्युटर सायन्स असेल, क्रॉप सायन्स असेल, अशा सब्जेक्ट पाहिजे असेल तर तो सब्जेक्ट सिलेक्ट करा, नाहीतर ऑल सिलेक्ट करा. त्यानंतर झोन सिलेक्ट करायचं आहे. आता झोन तुम्हाला आता कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज जे आहे ते कट ऑफनुसार तुमचे जे मेरिट आहे, तुमचे मार्क्स आहेत त्यानुसार तुम्हाला कुठे ॲडमिशन लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला जे कॉलेज हवं आहे त्याचा एरिया म्हणजेच तो झोन आहे, तो झोन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर हे झोन तुमच्यासमोर येतील. तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन टाकायचं आहे ते झोन आणि एरिया तुम्हाला इथे दिसतील. तर त्यानुसार तुम्ही इथे झोन आणि एरिया हा सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे हे झोन आणि एरिया सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक करा. त्या झोन आणि एरियाचे कॉलेजेस तुमच्यासमोर येतील. बाकी जे स्ट्रीम कोड आहे, बाकीचा जो कोड असेल किंवा कॉलेज नेम असेल हे टाकायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला स्टेटस, कॉलेज टाईप हे सगळं ऑल करा आणि झोन फक्त तुम्ही सिलेक्ट करा आणि सर्च करा. जो झोन तुम्ही सिलेक्ट केला आहे त्या झोनचे जे काही कॉलेजेस असतील ते इथे ज्युनियर कॉलेज तुमच्यासमोर येणार आहेत. हे कॉलेज तुम्ही चेक करायचे आहेत. हे कॉलेजेस तुम्हाला पाहू शकता संपूर्ण दिसेल, जसे की स्ट्रीम कोणती आहे, स्टेटस काय आहे, स्टेटसमध्ये सेल्फ फायनान्स आहे, तसेच मीडियम काय आहे, इंग्लिश आहे, फीज किती आहे ते दिसेल. सेल्फ फायनान्सची फीज जास्त असते, अनएडेडची सुद्धा मीडियम असते. त्यानंतर एडेडची असते, ती एडेड म्हणजेच अनुदानित असते, त्यांची एकदम कमी फीज असते. हे तुम्हाला इथे पाहता येईल. ही सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. सगळी माहिती चेक केल्यानंतर आता आपल्याला कॉलेज जे आहे ते सिलेक्ट करायचे. कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी इथे तुम्हाला लेफ्ट साईडला बॉक्स दिसेल, त्या बॉक्सवरती टिक करायचे. ते कॉलेज सिलेक्ट झालं आहे. समजा तुम्हाला माहिती आहे की आपला या कॉलेजला नंबर लागेल, आपलं मेरिट जे आहे ते मेरिट लिस्ट बसते, कट ऑफ आपलं कट ऑफ जसं आहे त्यानुसार या कॉलेजला माझा नंबर लागू शकतो. त्यानुसार पहिलं कॉलेज एकदम व्यवस्थित ठेवा. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तिथे तुमचा नंबर लागू शकतो, तो पहिले कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बाकीचे कॉलेज ऑप्शनला तुम्ही ठेवू शकता. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, पहिलं, सेकंड, थर्ड असे कॉलेज सिलेक्ट करा आणि खाली तुम्हाला ॲड सिलेक्टेड कॉलेज हा येल्लो रंगामध्ये ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पाहू शकता सिलेक्टेड जे कॉलेज आहेत ते ॲड झालेले आहेत. ओके करायचं आहे आणि खाली येऊन पाहायचं आहे. खाली तुम्ही सिलेक्टेड ज्युनियर कॉलेज बाय यू, आपण इथे जे काही कॉलेज सिलेक्ट केले, समजा मी 3 कॉलेज इथे टाकलेले आहेत, तर ते 3 कॉलेज इथे खाली तुम्हाला ॲड झालेले दिसणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही 10 कॉलेज जास्तीत जास्त ॲड करू शकता. जसे की तुम्हाला झोन बदलायचा आहे तर तो झोनसुद्धा बदलू शकता, एरिया बदलायचा आहे तर एरिया बदलू शकता. ज्या झोनमधले कॉलेज हवे आहेत ते तुम्ही इथे सर्च करू शकता. जसे कॉलेज हवे आहेत ते एरियानुसार सर्च करा, तर खाली कॉलेज येईल ते कॉलेज सिलेक्ट करा, ॲड सिलेक्टेड कॉलेजवरती क्लिक करा, तर ते तुमचं इथे कॉलेज ॲड होईल. तर अशा प्रकारे तुम्ही 10 कॉलेज ॲड करा. मी इथे ॲड करून तुम्हाला दाखवलेले आहेत. तर 10पर्यंत तुम्ही ॲड करू शकता. जे काही कॉलेज असतील ते इथे ॲड करा. आपण ॲड केलेले आहेत. ॲड कॉलेजेस तुम्हाला खाली दिसतील. मी टोटल 8 कॉलेज इथे ॲड केलेले आहेत. इथे तुम्ही आता जर तुम्हाला हे ॲड कॉलेज जे केलेले आहेत ते तुम्हाला डिलीट करायचे आहेत, समजा हे 2 कॉलेज मला डिलीट करायचे, ते सिलेक्ट करा आणि डिलीट सिलेक्टेड ज्युनियर कॉलेज इथे
लाल रंगामध्ये ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा, ते डिलीट होऊन जातील आणि बाकीचे राहतील. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पुढची स्टेप येते म्हणजे सेट प्रेफरन्सेस. आता आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. आता प्रेफरन्स देण्यासाठी कशा प्रकारे प्रेफरन्स द्यायचा आहे, तर तुम्हाला अगोदर हे कॉलेज पाहिजे, तर या कॉलेजला माझा अगोदर नंबर लागला पाहिजे, तर ते कॉलेज तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स ठेवायचं आहे. त्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ जे तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे ते तुम्ही इथे देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचा सुद्धा ऑप्शन आहे. आता हे ऑप्शन दिल्यानंतर तुम्हाला काढायचं आहे, पुन्हा तुम्हाला नीट प्रेफरन्स द्यायचं आहे तर द्या आणि सेट प्रेफरन्सेसवरती क्लिक करा. मध्ये जो ऑप्शन आहे त्यावरती सेट प्रेफरन्सवरती क्लिक केल्यानंतर 1 2 3 4 असे लाईनीने लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला संपूर्ण स्टेप झालेले आहे. आता पाहू शकता आपण जी काही माहिती भरलेली आहे ते सगळी इथे दिसेल, सगळी मार्क्स मेरिट दिसतील. त्यानंतर कॉलेजेस तुम्ही कसे सिलेक्ट केलेले ते सुद्धा दिसेल. एकदा चेक करून घ्या. आता तुम्ही इथपर्यंत आलाय तर सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तो म्हणजे बॅकला जाऊन तुम्ही एडिट करू शकता कॉलेज परत. पण इथे लक्षात ठेवायचं आहे, जे कॉलेज तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स त्याला दिलेलं आहे, जे पहिलं कॉलेज तुम्ही ॲड केलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे, जर या कॉलेजला तुमचा नंबर लागला तर काय होणार आहे, तर तुम्ही परत चेंज करू शकणार नाही. तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. या कॉलेजमध्ये जे पहिलं प्रेफरन्स आहे त्यामध्ये जर नंबर लागला त्याच कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायचं. जर नाही घेतलं तर तुमचा हा संपूर्ण फॉर्म कॅन्सल होणार आहे. जर बाकीचे जे दुसरा तिसरा प्रेफरन्सचे कॉलेज आहेत त्याच्यात जर तुमचा नंबर लागला तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नंतर सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड खेळू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्या कॉलेजमध्ये प्रेफरन्स लागला तर तुम्हाला तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि लॉक ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. लॉक करताना लक्षात ठेवायचं आहे, नंतर परत हा बदल करता येणार नाही, कन्फर्म करायचं आहे. आत्ताच भरपूर वेळ आहे तर विचार करून कॉलेज ॲड करा आणि लॉक करा. संपूर्ण फॉर्म लॉक झाल्यानंतर पाहू शकता आपली इथे प्रिंट येईल, तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. आपला इथे फॉर्म ऑप्शन फॉर्म पार्ट 2 हा कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे पार्ट 2 हा भरायचा होता. यामध्ये जर तुम्हाला लगेच काही चेंज करायचं आहे तर लेफ्ट साईडला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन दिसेल. अनलॉक ऑप्शनवरती क्लिक करा. पुन्हा तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन ऑप्शन करून इथे अनलॉक करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही इथे चेंजेस करायचे असतील, कॉलेजेस बदलायचे असतील तर ते तुम्ही इथे बदलून घेऊ शकता. आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, पुन्हा लॉक करायचं आहे. तर राऊंडचं जे टाईम टेबल आहे ते नंतर येईल. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड जे काही टाईम टेबल आहे ते नंतर येईल. तर त्या अगोदर तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म पार्ट 2 हा लॉक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा होता. नंतर टाईम टेबल आल्यानंतर व्हिडिओ येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.